पुरुषोत्तम योगाचा 15वा अध्याय. 15व्या अध्यायात सर्व विचारांची परिपूर्णता झालेली आहे. आत्तापर्यंत जीवनाचे जे शास्त्र, जे सिद्धांत सांगितले गेले त्याची पूर्णता या अध्यायात केली आहे. यामध्ये वेदांचे सारे सारच आलेले आहे. येथे परमार्थ पूर्ण झाला. परमार्थाचे भान मनुष्याला करून देणे हेच वेदांचे सुद्धा काम आहे. ते या अध्यायात आहे. म्हणून याला वेदांचे सार असे गौरवपर म्हटलेले आहे. 13व्या अध्यायात देहापासून आत्मा अलग करण्याची आवश्यकता काय आहे ते सांगितले होते. 14व्या अध्यायात त्यासाठी प्रयत्न करावा, म्हणजेच रजोगुण व तमोगुण यांचा निग्रहाने त्याग करून सत्वगुणाचा विकास करून आसक्ती जिंकावी असे सांगितले होते. शेवटी सत्वगुणाच्या फलाचा सुद्धा त्याग करायचा आणि तसे करण्यासाठी सतत प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न फलद्रूप होण्यासाठीच आत्मज्ञान प्राप्त करायचे आणि ते भक्तीशिवाय शक्य नाही असेही भगवंतांनी आपल्याला सांगितले होते. अर्थात सोपा असलेला हा भक्तिमार्ग प्रयत्नाहून वेगळा नाही असे 15व्या अध्यायात भगवंत सांगत आहेत. कारण अनासक्ती व वैराग्य हाच तो साधन मार्ग आहे. रज व तमगुण काढून टाकून सत्वगुणाचा अंगीकार करून तो वृद्धिंगत करायचा आहे. म्हणजेच एक काम विनाशाचे आहे, म्हणजे रजोगुण आणि सत्वगुण काढून टाकणे हे काम विनाशाचे आहे, तर दुसरे विधायक आहे. ज्याप्रमाणे आपण गवत काढणे आणि बी पेरणे ही एकाच क्रियेची 2 अंगे आहेत असे समजतो. कारण गवत समूळ उपटून काढल्याशिवाय बी पेरून उपयोग नसतो. अगदी तसेच इथे रज व तमगुण यांचा समूळ नाश केल्याशिवाय सत्वगुण वृद्धिंगत होऊ शकत नाही. रामायणात रावण, कुंभकर्ण व विभीषण या 3 भावांची कथा आली आहे. पैकी कुंभकर्ण हा तमोगुण होता, तर रावण रजोगुण होता आणि विभीषण हा सत्वगुणांनी युक्त होता किंवा तो सत्वगुणाचं प्रतीक होता. रामायणात रावण कुंभकर्णाचा नाशच सांगितला आहे आणि विभीषण तो सत्वगुणाचा आहे, त्याचे चिरंजीवित्व सांगितले आहे. जेव्हा तो हरिशरण झाला तेव्हाच ते त्याला साध्य झाले. कारण भगवंताला शरण गेले की अहंकार संपतो. भक्तीमध्ये समर्पण आहे. म्हणून भगवंत प्राप्तीसाठी भक्ती खूपच गरजेची असते आणि त्याचेच महत्त्व 14व्या अध्यायात सांगितले आहे. तर 15व्या अध्यायात सत्व रज तम यांनी भरलेला संसार असंग शस्त्राने छेदायला सांगितला आहे. संगात बंधन आहे, म्हणून सत्वगुणाचा विकास झाला तरी त्याची आसक्ती जिंकून अलिप्तपणे राहायला शिकले पाहिजे. यासाठीच कमळाचा आदर्श सुद्धा सांगितला आहे. आपल्या संस्कृतीत आदर्श वस्तूला किंवा उत्तम वस्तूला कमळाची उपमा देतात. कमळ हा आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. ते स्वच्छ, पवित्र व अलिप्त, निर्लेप असे असते. पवित्रता व अलिप्तता असे दुहेरी वैशिष्ट्य त्यामध्ये आहे. भगवंताच्या निरनिराळ्या अवयवांना सुद्धा या कमलाची उपमा देतात. जसे नेत्रकमल, करकमल, मुखकमल, पदकमल, शिरकमल. आणि त्यामुळेच सौंदर्याबरोबरच पावित्र्य व निर्मलत्व, अलिप्तपणा असे दर्शवणारे कमळ हे ज्ञानाचे व वैभवाचे प्रतीक आहे असे समजले जाते. कारण ते सरस्वतीचे सान्निध्यात असते, तर लक्ष्मीचे ते आसन आहे. म्हणूनच साधकाने कमळाचे हे गुण प्रयत्नपूर्वक आपल्या अंगी मांडवायलाच हवेत. साधनेला पूर्णता येण्यासाठी प्रयत्न मार्गाचा भक्ती हाही एक भाग आहे. आत्मज्ञान व भक्ती ही त्याच साधनेची अंगे आहेत आणि 15व्या अध्यायात भगवंतांनी हीच गोष्ट प्रामुख्याने प्रतिपादन केलेली आहे. आपण यापुढे 15व्या अध्यायाचा विचार करणार आहोत. अध्याय 15वा, श्लोक 1. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अर्थ,
श्री भगवान म्हणतात, ज्या ऊर्ध्वाचे म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी मूळ आहे, जो अधशाख म्हणजे महदादी प्रपंच, खाली शाखा म्हणजे फांद्या असलेला आहे, जो क्षणभंगूर आहे पण त्याला अव्यय असेही म्हटले जाते, ऋग आणि वेद ही ज्याची पाने आहेत, अशा संसार वृक्षाला जो यथार्थ रूपाने जाणतो तो वेदार्थ वेत्ता असतो, असे ज्ञानेश्वरीत याचा अर्थ सांगितलेला आहे. याचा दुसरा एक अर्थ गीता रहस्यात असा सांगितला आहे की एक मूळ वर व अनेक शाखा खाली असून जो अव्यय म्हणजे कधीही नाश न पावणारा, वेद ज्याची पाने आहेत अशा ज्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन करतात, तो वृक्ष ज्याने जाणला तो पुरुष खरा वेद वेत्ता असतो. यावरील सर्व वर्णनाचे म्हणजे ब्रह्मवृक्षाचे म्हणजेच संसार वृक्षाचे आहे. या श्लोकाचा अर्थ जरा खूप मोठा झालेला आहे आणि मला असं वाटतं की तो प्रत्येकाने शांतपणाने ऐकावा. येथे संसार म्हणजे प्रपंच असा मराठीतील शब्द अभिप्रेत नाही, तर संसार म्हणजे सर्व जग किंवा दृश्य सृष्टी असा आहे. याला सांख्य प्रकृतीचा विस्तार असे म्हणतात, तर वेदांनी मायेचा पसारा असे म्हटले आहे. अनुगीतेत याला ब्रह्मवृक्ष व ब्रह्मवन किंवा ब्रह्मारण्य असे म्हटले गेले आहे. एका छोट्याशा बीजापासून मोठा गगनचुंबित वृक्ष निर्माण होतो, त्याचप्रमाणे अव्यय परमेश्वरापासून दृश्य सृष्टीरूप भव्य असा हा वृक्ष निर्माण झाला आहे. हे वृक्षाचे रूपक वैदिक धर्माप्रमाणेच इतर प्राचीन धर्मात सुद्धा आढळते. प्राचीन युरोपियन भाषात याला विश्ववृक्ष किंवा जगदवृक्ष अशी नावे दिली आहेत. कठोपनिषदात या वृक्षाचे सर्वप्रथम वर्णन आले आहे. ते असे आहे की वर मूळ व खाली शाखा असा हा सनातन अश्वत्थ वृक्ष आहे. तोच शुद्ध तेज आहे, तेच ब्रह्म आहे. त्यालाच अमृत असे सुद्धा म्हणतात. सर्व लोक यामध्ये स्थित असून त्याला कोणीच ओलांडू शकत नाही आणि तो हाच वृक्ष आहे. कठोपनिषदात याला सनातन असेही म्हटले आहे, तर गीतेत याला अव्यय असे म्हटले आहे. शब्द वेगळे असले तरी ते एका ब्रह्माचेच वर्णन आहे. अश्वत्थ याचा अर्थ अनेक जण क्षणभंगूर असाही करतात. अश्वत्थ म्हणजे ज्याला उद्याचा भरोसा नाही असा, श्व म्हणजे भरोसा नसणे, स्थ असा आणि म्हणजे तरीही राहतो म्हणजेच क्षणभंगूर नाशवंत प्राणी. अश्वत्थ याचा अर्थ श्वास न घेता राहणारा असा सुद्धा आहे. तो सर्व निर्जीव वस्तूंसाठी असू शकतो, म्हणजेच सजीव व निर्जीव असे दोन्ही अर्थ सांगणारा असा हा अश्वत्थ शब्द केवळ ब्रह्मासाठीच आहे. म्हणूनच कठोपनिषदाने त्याला सनातन शुद्ध ब्रह्म असे म्हटले आहे. ब्रह्माची रचना वर मूळ व खाली शाखा अशीच आहे. गीतेत याला अव्यय म्हटले आहे. त्यावरून असे लक्षात येते की हा क्षणभंगूर नाही, तो सनातन अव्यय म्हणजे अविनाशी आहे आणि याची क्षणभंगुरत्वाची कल्पना वेद, उपनिषद किंवा गीता यांची नाही, कारण ते तर परमात्म्याला विश्वरूपच म्हणतात आणि तो परमात्मा अनादी अनंत आणि अविनाशी असा आहे. तसाच त्याचा विश्वरूप संसार अनादी अनंत आणि अविनाशीच आहे. हाच भाव या वृक्षाला सनातन आणि अव्यय म्हणून व्यक्त केलेला आहे. याच हेतूने उपनिषदाने याला अश्वत्थ वृक्षाला शुक्र, ब्रह्म व अमृत असे म्हणूनही संबोधले आहे. ते ब्रह्माचेच रूप आहे, जे शुद्ध, बलशाली व अमृत म्हणजे मरण किंवा नाश नसणारे असे आहे. ऋग्वेदात वरुणाचे लोकी एक वृक्ष असून त्या वृक्षाच्या किरणांचे मूळ वर आहे व त्याचे किरण वरून खाली पसरतात असे वर्णन केले आहे. तर विष्णू सहस्रनामात वरुणो वारुणो वृक्षः असे श्लोक 59 मध्ये सांगितले आहे. तसेच न्यग्रोधो दुंबरोश्वत्थ अशी 3 नावे सुद्धा श्लोक 88 मध्ये आलेली आहेत. वड, औदुंबर व पिंपळ हे 3 वृक्ष देवतात्मक व पूजार्ह मानले गेलेले आहेत. मात्र काही लोक अश्वत्थाबरोबरच औदुंबर व वड यांना संसार वृक्ष मानतात.
परंतु विष्णू सहस्रनाम व गीता दोन्ही महाभारतातील भाग आहेत. गीतेत अश्वत्थ असा उल्लेख आहे व विष्णू सहस्रनामात 3 वृक्ष स्वतंत्रपणे सांगितले आहेत. म्हणून अश्वत्थचा अर्थ पिंपळ असाच अभिप्रेत आहे. मूळच्या कठोपनिषदाच्या वर्णनात छंदांसी यस्य पर्णानी असे वर्णन केलेले नाही आणि तसा विचार केला तर अशा वर्णनाचा कोणताच वृक्ष प्रत्यक्ष या जगात नसतो. ते ब्रह्माचे किंवा परमेश्वराचे वर्णन करणारे एक रूपक आहे. या विश्वाची रचना सुद्धा तशीच आहे. जगातील प्रत्येक प्राण्याचे डोके वर आहे व तेथपासून खाली अगदी पायापर्यंतच्या नखापर्यंतच्या नसांचे म्हणजे रक्तवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. याचे मूळ डोक्यात म्हणजे मेंदूत आहे. त्याची रचना गड्डा मुळासारखीच आहे. म्हणजेच प्रत्येक प्राण्याच्या शरीराची रचना लक्षात घेतली तर प्रत्येक प्राणी हा वर मूळ व खाली शाखा असा असलेलाच आपल्याला दिसून येतो. मेंदूपासूनच सर्वांना अंगोपांगात शक्ती चैतन्य पुरविले जाते. जसे झाडाला मुळातून अन्नपाणी मिळते, परंतु या मेंदूमध्ये शक्ती कुठून येते असा विचार केला तर त्याचे उत्तर मात्र सूर्य असे आहे. सर्वांना शक्ती व तेज देणारा किंवा पुरविणारा हा सूर्यच आहे आणि हे सत्व विज्ञान युगात सुद्धा हे सत्य तत्व विज्ञान युगात सुद्धा मान्य झालेले आहे. आता या शक्ती पुरवण्याची निसर्गातील योजना अशी आहे की सूर्य जी शक्ती देतो ती वनस्पती घेतात व ती आपल्यामध्ये साठवतात. वनस्पतीपासून शाकाहारी प्राण्यांना ती शक्ती मिळत जाते. म्हणजेच धान्य, भाजी, फळे इत्यादी खाऊन शाकाहारी प्राण्यांना ती शक्ती मिळते. अर्थात या शाकाहारी प्राण्यांपासून ती शक्ती मांसाहारी प्राण्यांना मिळते, कारण मांसाहारी प्राणी हे या प्राण्यांना मारून खातात. असे हे सृष्टीचे शक्तिचक्र सुरू आहे. मात्र सर्वांना शक्ती देणाऱ्या सूर्याला शक्ती कोण देतं तर सूर्याचे वर असे एक शक्ती केंद्र आहे आणि ते म्हणजे मूळ नक्षत्र आहे. मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे याचा पसारा असतो. यातून सृष्टीतील अनेक सूर्यांना शक्ती मिळते असे सांगितले आहे आणि त्याचेही वर एक शक्ती आहे जेथून या सर्व प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि ते म्हणजेच परब्रह्म परमात्मा. म्हणूनच सारे विश्व हा एक अश्वत्थ मानला गेला. तर असे अनेक अश्वत्थ म्हणजे अनेक विश्व या ब्रह्मात सामावलेली आहेत आणि या विश्वाचे मूळ त्याचे वर म्हणजेच ब्रह्मात असते व ब्रह्माचे त्याचे वर परब्रह्मात असते. असा हा वर मूळ आणि खाली शाखा असलेला वृक्ष आणखी एका पद्धतीने स्पष्ट करता येतो. आपण आपल्या वंशाचा अशाच पद्धतीने सुद्धा विचार करतो. सर्वप्रथम घराण्याचा मूळ पुरुष असतो, त्यानंतर त्याची मुले, मग त्याची मुले, म्हणजेच सर्वात वर मूळ पुरुष आणि त्याखाली त्या घराण्याचा विस्तार आपण केलेला दाखवतो. आता या मूळ पुरुषाचे मूळ आपण पाहिले तर मग आपण गोत्राचा विचार करतो. ही गोत्र विविध ऋषींच्या नावाने आहेत. त्यातील अनेक ऋषी, विशेषतः सप्तऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून सांगितले जातात. ब्रह्मदेवाची उत्पत्ती परमेश्वरापासून झाली आणि आता या सर्वाचा विचार केला तर खरोखरच या उत्पत्तीमागे असलेले ते तत्व म्हणजेच मूळ हे सर्वांचे वर आणि सर्वांचे आधी आहे हे आपल्याला सहज लक्षात येते. त्यामुळेच या संसार वृक्षाचे ऊर्ध्वमूल व अधशाखा हे वर्णन अगदी यथायोग्यच आहे असे म्हणायला हवे. अश्वत्थ याचे 2 अर्थ आपण वर सांगितले आहेत. एक, जो क्षणभंगूर आहे तो उद्यापर्यंत सुद्धा राहू शकत नाही, किंवा 2, पिंपळाचा वृक्ष. पहिल्या अर्थानुसार म्हणजे क्षणभंगूर, जो एक क्षणसुद्धा स्थिर राहत नाही. म्हणजेच या विश्वात किंवा संसारात प्रत्येक क्षणाला परिवर्तन घडत असते. खरे तर परिवर्तन समूहाचे नावच संसार असे आहे. याचे कारण या संसाराची रचना प्रकृतीचे किंवा मायेचा स्वीकार केल्यामुळे करण्यात आली आहे. चिद्वृत्ती हीच माया आहे. तिच्यापासून पहिल्या पानाची निर्मिती झाली आणि मग प्रतिक्षणी येथे निर्मिती आणि विनाश यांचा खेळ सुरू झाला. यामध्ये असलेल्या सातत्याने आपल्याला नित्य असणाऱ्या नाशाचे ज्ञान होत नाही.
त्यामुळेच तो नाशिवंत असला तरी अव्यय भासतो. आणि दुसऱ्या अर्थाप्रमाणे अश्वत्थ हा वृक्ष पवित्र आहे. 10व्या अध्यायात विभूती सांगताना अश्वत्थ सर्व वृक्षाणां असे भगवंतांनी सांगितले आहे. किंवा विष्णू सहस्रनामात न्यग्रोधो दुंबरोश्वत्थ असा उल्लेख करून त्याला परमेश्वराचे रूप समजले गेले आहे. म्हणूनच तो मानवलोकी पूजनीय आहे. शिवाय जीवशास्त्राचा विचार केला तर त्याची जीवनशक्ती अगदी अतर्क्य अशीच आहे. कारण हा वृक्ष कोणत्याही ठिकाणी उगवू शकतो. पाण्याविना याची वाढ होते. त्याला फारशी म्हणजे मुळाचा जमिनीची पण गरज भासत नाही. इमारतीचे भिंतीत किंवा सिमेंटच्या भिंतीत सुद्धा असे पिंपळाचे झाड उगवते. ते तेथे वाढते. खूप मोठे सुद्धा होऊ शकते. भिंत तुटते, मोडून पडते, पण झाड मात्र जिवंत राहते. म्हणूनच याला अव्यय असे म्हटले गेले असावे. थोडक्यात याची नित्यता आहे, म्हणून याला प्राहुरव्ययम असे म्हटले गेले आहे. छंदांसी यस्य पर्णानी. वेद या संसार वृक्षाची पाने आहेत. या वृक्षाला पाने फुले आहेत. वेदांची उपमा देण्याचे कारण असे आहे की वेदामध्ये हजारो मंत्र आहेत. ते विविध विषयांसंबंधी आहेत. विशेष करून माणसाने कर्म कसे करावे, कोणते कर्म चांगले, कोणते वाईट, त्याचे फळ काय आहे याचे वर्णन केले आहे. पुण्यकर्माचे अनुष्ठान करून स्वर्गादी सुखाचे फळ प्राप्त करावे असा उपदेश सुद्धा यात आहे. असे सांगतात की वेदातील एकूण मंत्रांपैकी 4000 मंत्र ज्ञानाचे, 16,000 उपासनेचे, तर सकाम मंत्रांची संख्या 80,000 इतकी आहे. स्वर्गसुखाची माहिती या वैदिक मंत्रांमुळेच माणसाला झालेली आहे आणि ते लोक या नाशिवंत सुखाकडे आकर्षित होऊन सकाम कर्म करू लागले. त्यामुळेच येथील येरझार सतत सुरू राहिली असे भगवंत सांगतात. तिचा वेग व सातत्य इतके विलक्षण आहे की नवीन उत्पत्ती कधी झाली आणि नाश कधी झाला याचा पत्ताच कोणाला लागू शकत नाही. म्हणजेच किती एकते जन्मले आणि मेले असा हा वृक्ष एकदम दृढ झाला आहे. यस्तम वेद सवेदवित. या संसार वृक्षाला यथार्थपणे जाणणे तो खरा वेदवित ज्ञानी आहे. म्हणजेच हा संसार क्षणभंगूर आहे. येथे सुखोपभोग सुद्धा क्षणभंगूरच असेच असतात. येथील सुखापेक्षा येथील भोगावे लागणारे दुःख आणि कष्ट जास्त आहेत. म्हणून ज्ञानदेव तर असं सांगतात की मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाचे श्रवणी. कारण त्याचं असं आहे की इथे मंगळाच्या अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भू किवसी. अध्याय 9 आणि 503 अशी ही ओवी आहे. पण अज्ञानी माणसाला या क्षणभंगुर सुखाचीच आशा वाटत राहते. ही आशाच त्यांना दुःखाचे खाईत लोटते. म्हणजेच आशा व्याली दुःखाते असं ज्ञानदेवांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे. पण विचारी आणि विवेकी लोक याचा विचार करतात. ते या क्षणभंगूर सुखाचा त्याग करतात. त्यांचे मागे ते धावत जात नाही. ते खऱ्या सुखाचा शोध घेतात. त्यासाठी योग्य साधनांचा अवलंब करतात. जे भक्तीचा मार्ग चालतात त्यांना भगवंताची कृपा प्राप्त होते. ते ज्ञान प्राप्त होते. ते वेदांचा खरा अर्थ जाणू लागतात. त्याप्रमाणेच आयुष्यभर ते आचरणही करतात. त्यांना या संसार वृक्षाचे खरे दर्शन घडते आणि मग ते या वृक्षाचे मूळ शोधून त्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याकडे ते जातात. ते खरे परमधाम आहे असे ज्यांना कळते तेच खरे वेदवित आहेत असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू. श्लोक 2. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. अर्थ, या संसार वृक्षाच्या शाखा खाली व वर पसरलेल्या असून त्या सत्व, रज, तम इत्यादी गुणांनी वृद्धिंगत झालेल्या आहेत व विषयरूप पल्लवांनी म्हणजे पानांनी त्या भरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या वृक्षाची दुसरी कर्मानुबंधी मुळेही खाली मनुष्य लोकांमध्ये पसरलेली आहेत. विवरण.
विश्वरूपी असलेला हा संसार वृक्ष याचे वर्णन भगवंत करीत आहेत. हा वृक्ष खूप मोठा आहे. याचा विस्तार सुद्धा अगदी 3 लोकांमध्ये झालेला आहे. कारण याच्या फांद्या वर खाली सर्वत्र पसरलेल्या आहेत. याचा अर्थ मनुष्य लोकांचे वर या वृक्षाची मुख्य शाखा ब्रह्मदेव आहेत. त्यापासून देवलोक, मनुष्यलोक इत्यादी उत्पन्न झाले. यामध्ये 4 प्रकारच्या जीवयोनी सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. त्या झाडाच्या बुंध्यापासून निर्माण झाल्या आहेत. यामध्ये स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज यांचा समावेश आहे. त्यात सुद्धा स्त्री पुरुष असे व्यक्तिभेद उत्पन्न होऊन ते आपापल्या विकारांमुळे एकमेकांशी बद्ध होतात. झाडाला जसे पाणी दिल्याने त्याच्या फांद्या वाढतात, त्याप्रमाणे गुणांच्या संघाने या वृक्षाच्या फांद्या वाढत जातात व हा गुणसंगच जीवाचे उच्च, मध्यम आणि नीच योनीत जन्म घेण्याचे कारण ठरतो. या संपूर्ण सृष्टीत अशी कोणतीच गोष्ट नाही की जी प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांचे विरहित आहे. गुणाशी अगदी थोडासा सुद्धा संबंध असला तरी संसार वृक्षाच्या शाखा वाढतच राहतात. विषय प्रवाला, विषयरूपी अंकुर या वृक्षाचे बुंध्यापासून शाखा म्हणजे फांद्या, फांद्याला कोंब फुटून अजून छोट्या छोट्या फांद्या फुटतात. त्यांना कोवळी कोवळी पाने फुटतात. ही पाने म्हणजेच विधिनिषेध जो वेदांनी सांगितला आहे. या वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम आचाराचे वर्णनामुळेच माणसे तसे वर्तन करायला लागले. त्यांना द्रव्याची आणि वैभवाची व भोगाची इच्छा निर्माण झाली. त्यांची भोग वासना वाढत गेली. माणसाचे ठिकाणी असलेले शब्द, स्पर्शादी पंचविषय त्यांची वासना वृद्धिंगत करतात. मग या विषयांनी त्यांची आसक्ती वाढत राहते व ही भोगबुद्धीच म्हणजे विषय माणसाला जन्ममृत्यूचे चक्रात सातत्याने फिरवित राहतात. या चक्राचा वेग सुद्धा खूप मोठा असतो. अशा रीतीने या वृक्षाला सतत नवनवीन कोंब, शाखा आणि पाने फुटत असतात, तर जीर्ण झालेले नष्ट होत असतात. आणि असे असले तरी हा वृक्ष मात्र सतत टवटवीत ताजातवाना असतो. त्यामुळेच त्याचा होत असलेला नाश अज्ञानी लोकांना कळतही नाही. मनुष्याव्यतिरिक्त इतर सर्व योनी या भोगयोनी सांगितलेल्या आहेत. कारण मनुष्य जन्मात केलेल्या पापपुण्याचे फळ भोगण्यासाठीच माणसाला दुसऱ्या योनीत जन्म घ्यावा लागतो. नवीन पापपुण्य करण्याचा किंवा पापपुण्य रहित होऊन मुक्त होण्याचा अधिकार किंवा संधी अथवा अवसर मानवी शरीरातच आहे. मात्र माणूस याकडे अगदी दुर्लक्ष करतो. तो देहाला प्राधान्य देतो. त्यामुळेच तो इंद्रिय सुखाचा विचार करीत राहतो. मी माझे यामध्ये गुंतून जातो. त्यासाठी तो कर्म करीत राहतो व त्याचे फळ मात्र त्याला भोगावेच लागते. तो कर्माने बांधला जातो व या मनुष्य लोकात पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. मनुष्य लोकात कर्मानुसार बांधणाऱ्या तादात्म्य, ममता आणि कामनारूपी मुळ्या खाली आणि वर सर्व लोकात सर्व योनीत व्यापून राहिलेले आहेत. कारण पशुपक्ष्यांना सुद्धा स्वतःच्या शरीराशी तादात्म्य राहते. त्यांचे मध्ये सुद्धा अपत्याबद्दल ममता असते. म्हणूनच त्यांचे बाळाला भूक लागताच त्यांना खाण्यासाठी ते उत्तम पदार्थाची कामना करतात, तशी त्याची व्यवस्था करतात. मात्र ही ममता त्यांना बंधनकारक असत नाही. कारण ते आपल्या अपत्य प्रेमात कायमचे अडकून पडत नाहीत. निसर्ग नियमाप्रमाणे ठराविक काळ ते त्यांची जबाबदारी स्वीकारतात. मात्र उच्च योनी म्हणजे देवयोनीत भोगाबद्दल ममत्व असते, पण तेथे विवेकाचा उपयोग होऊ शकत नाही. देवयोनी केवळ भोग भोगण्यासाठीच आहे. मात्र मनुष्य योनी अशी एकमेव योनी आहे की तेथे मनुष्य विवेकाचा अनुभव करू शकतो. भोगांचा चांगल्या वाईट परिणामाची त्याला जाण राहते. म्हणून त्याने स्वतः ठरवावे लागते की अतिरिक्त भोगलालसा ठेवायची का नाही ठेवायची, आपले कर्मबंधन कमी करायचे का वाढवायचे. आणि जर त्याला कर्मबंधनातून मुक्त व्हायचे असेल तर भगवंत पुढील श्लोकात त्याला त्यासाठीच उपायसुद्धा सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 3.
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. अर्थ, येथे या वृक्षाचे स्वरूप जसे वर वर्णन केले आहे तसे प्रत्यक्षात मात्र ते आपल्याला दिसत नाही. तसा वृक्ष उपलब्धही नाही. याला आदी अंत व मध्येही नाही. फारच खोल बद्धमूल झालेला हा अश्वत्थ वृक्ष म्हणजेच क्षणभंगुर वृक्ष असंग रूप म्हणजेच वैराग्य व ज्ञानरूप अशा दृढ शस्त्राने तोडून सुद्धा टाकता येतो. विवरण. वर ज्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन केले आहे तो प्रत्यक्षात कधी कोणाला दिसत नाही. त्यामुळेच त्याचे नेमके रूपही सामान्य माणसाला कधी कळत नाही. त्यांना या जगात सर्वत्र सुंदर असे विविध भोग मात्र दिसत राहतात. जगाचे हे सुंदर रूप आहे. येथे आपण जन्माला आलो आहोत तर प्रयत्न करा, भोग मिळवा, ते मन तृप्त होईपर्यंत उपभोगा, असाच विचार ते नेहमी करतात. हे सुख क्षणभंगूर असून दुःखाची निर्मिती करणारे आहे असे त्यांना कधीही वाटत नाही. अशा लोकांना या वृक्षाचे दर्शन सुद्धा घडत नाही. शिवाय शास्त्रामध्ये सकाम अनुष्ठानाला व उपासनेला खूपच महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे लोक प्रत्येक कर्म इह परलोकात आपल्या सुखाचा विचार करूनच सतत करीत राहतात. तसेच वर्तन ते करतात. ते भोगपरायण होतात व भोगांच्या अभिलाषाने ते संसारात रममाण होत राहतात. त्यांच्याशी तादात्म्य पावतात, ममता व आसक्ती ठेवतात आणि जोपर्यंत अशा सुखाची कामना त्यांचे अंतःकरणात आहे तोपर्यंत ते दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचारही करू शकत नाहीत. म्हणजेच जो आला तो रमला, असा ह्या मृत्यूलोकाचा विशेषच आहे. मग असा माणूस या संसाराचे मूळ काय किंवा याला कोठून सुरुवात झाली, याचा मध्य कोणता आणि याला अंत आहे का, याचा विचारही करत नाही. आणि या गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी या माणसाकडे जे साधने उपलब्ध आहेत ती म्हणजे त्याचे मन, बुद्धी व इंद्रिय. आणि ती तर या संसाराच्याच अंश आहेत आणि या संसाराला स्वतंत्र सत्ता नाही. येथे उत्पत्ती व विनाश यांचा क्रम सातत्याने सुरू राहतो. याचे स्वरूप एक क्षणही स्थिर नाही. म्हणूनच याचा पत्ता कोणाला माहीत होत नाही. याशिवाय येथील भोग भोगून कोणी कधीच तृप्त सुद्धा होत नाही. येथे माणसाला प्रपंचात पती, पत्नी, पुत्र, धन, मान, प्रतिष्ठा, आरोग्य इत्यादी अनेक गोष्टी कितीही प्राप्त झाल्या तरी तो त्यापासून पूर्णपणे कधीच तृप्त अगर समाधानी होत नाही. कारण जीव स्वतः अविनाशी आहे. तो परमेश्वराचा अंश आहे. तो अशा नाशिवंत गोष्टीपासून तृप्त होणारच नाही. म्हणूनच माणूस आयुष्यभर बैलाचे घाण्याला जुंपल्याप्रमाणे कितीही फिरत राहिला तरी त्याला काहीच लाभ होत नाही असे भगवंत इथे सांगत आहेत. मग यातून सुटण्याचा मार्ग कोणता आणि वर परब्रह्मापर्यंत कसे पोचायचे असे एखाद्या साधकाचे मनात येते आणि त्यासाठी भगवंत पुढील प्रमाणे त्याला उपाय सुद्धा सांगतात. ज्ञानदेव म्हणतात की मुळातच असे काही नाही हो, कारण हा जो संसार वृक्ष सांगितला आहे तो खराच नाहीये. तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा. ती केवळ एक कल्पना आहे आणि वास्तविक तो नाहीपणाने आहे. म्हणून याला म्हणजेच कल्पनेला नाहीशी करण्यासाठी असंग हेच एक शस्त्र उपयोगात आणावे लागते. येथे या नसलेल्या वृक्षाचे वर्णन असे आहे की याची मुळे खूप खोल गेलेली आहे. ती अगदी भक्कमपणे रुजलेली आहे. याचाच अर्थ सृष्टीवर जन्माला आलेला माणूस मी देह आहे या कल्पनेशी अगदी चिकटूनच बसतो. मग मी, माझा देह, माझे मातापिता, बांधव, पुत्र, वित्त, कलत्र, समाज, जात, वर्ण, आश्रम, देश अशा अनेक गोष्टींना तो माझे माझे म्हणू लागतो. तो त्या गोष्टीची इतका तादात्म्य पावतो की त्यातील कोणत्याच गोष्टीचा विरह किंवा वियोग त्याला नको असतो. मी एक स्वतंत्र जीव आहे. पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला हे सर्व प्राप्त झाले आहे असा विचार त्याचे मनात येतच नाही. तो स्वतःच बंधनात पडतो आणि त्यातून त्याला सुटावेसे सुद्धा वाटत नाही. मग ही सर्व बंधने अधिकच दृढ होत जातात आणि यातून सुटका हवी असेल तर मात्र वर सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा
त्याने संग सोडायला लागतो किंवा तो संग सोडायलाच हवा. पण त्यासाठी मनाला वैराग्य यायला लागते. मनातील विविध कामना यापासून दूर राहायला लागते. सद्वस्तू कोणती आणि मी कोण याचे ज्ञान करून घ्यावे. त्यासाठी मनाचा निग्रह व इंद्रियांचा संयम करायला लागतो. तसेच साधकाला असेही वाटते की प्रपंचाशी व इतर भोगांशी असलेले आपले तादात्म्य व ममता कमी होणे किंवा संपणे खूपच कठीण आहे. हा विचारच साधकाची बंधने दूर करायला अडथळा ठरतो. मनाचा दृढपणा त्याला यासाठी निश्चित उपयोगी पडतो. अर्थातच यासाठी अभ्यास व नियमांचे सातत्य हवे. कारण कामना व ममता या गोष्टी अगदी खोलवर रुजलेल्या आहेत. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा संग न करण्याची सवय लावून घ्यावी लागते. इतर सर्व गोष्टींचा संग सोडणे म्हणजे धन, मान, प्रतिष्ठा यांचा त्याग माणूस करू शकतो. त्या पुढची पायरी म्हणजे आपले म्हणविले जाणारे आप्तेष्ट यांचा संग सोडायला लागतो. यामध्ये त्यांना सुख देण्यासाठी संबंध मानला तरी चालेल, पण आपल्या सुखासाठी, स्वार्थासाठी असा संबंध मानू नये. म्हणजे मी त्यांच्यासाठी काही केलंय पण त्यांनी माझ्यासाठी करायला हवं असा संबंध किंवा अशी आशा, अपेक्षा त्यांच्याकडनं कधीच करू नये. महत्त्वाचे तिसरे म्हणजे आपल्या शरीराशी असलेले ममत्वाचे नाते. कारण हे माझे शरीर आहे असे आपल्या मनात दृढपणे ठसलेले आहे. त्याचबरोबर लोकेशण्याचा त्यागसुद्धा करता आला पाहिजे. म्हणूनच अंतःकरणातील दृढ वैराग्य हेच असंग या नावाचे शस्त्र आहे असे पार्था तू निश्चित समज. ज्यामुळे कोणत्याही गोष्टीची आसक्ती मनात शिल्लक राहत नाही. आपण अज्ञानाने किंवा भ्रमाने अनेक गोष्टी आपल्या आहेत असे मानत राहतो, त्याचा संग करतो. पण या सर्व गोष्टी जड व विनाशी आहेत आणि याचे का एकदा ज्ञान झाले तरच माणूस त्याबद्दल उदास होऊ लागतो. एकदा सर्व संग परित्याग झाला तर मग हा संसार वृक्ष समूळ उपटलेला किंवा उपटून बाहेर टाकून दिलेला आहे असे लक्षात येते. किंबहुना तो जसा वर्णन केला आहे तो तसा नाही, तर जे केवळ आहे ते एकच एक असे परब्रह्म तत्व सर्व व्याप्त आहे असेही त्या साधकाच्या अनुभवाला येते. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. चित्वा म्हणजे संपूर्ण विच्छेद करणे, समूळ नाश करणे. संसार वृक्ष भगवंताची अपरा प्रकृती असल्यामुळे अव्यय आहे. स्वरूप असंग आहे. स्वरूपात म्हणजे परमात्म्याचे ठिकाणी गुणसंग नाही. गुणांच्या संगाने जन्ममरण होते. कारण गुणसंगस्य सदसद्यो निजन्मसु असे भगवंतांनी 13व्या अध्यायात श्लोक 21व्यामध्ये सांगितले आहे. म्हणूनच स्वरूपाच्या असंगतेचा, निर्लिप्तपणाचा, अजरतेचा आणि अमरतेचा अनुभव करून त्यात स्थित होणे हेच या संसार वृक्षाचे छेदन आहे. आसक्तीमुळे संसार दिसतो. आसक्ती असली तर त्याबद्दल सत्ता व महत्ता दिसते. आसक्ती नसली तर सत्ता दिसली तरी महत्ता वाटत नाही. म्हणजे ती त्याच्याबद्दल आपल्याला महत्त्व असं जे काही सारखं वाटतं की हा माझा संसार आहे आणि ह्याच्यातून आपण बाहेर पडणं काही योग्य नाही, अशा ज्या आपल्याला सतत वाटणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत असंही आपल्या मनाने पक्क घेतलेलं असतं. असं काही मग इथे शिल्लक राहत नाही. म्हणून संसाराची आसक्ती संपली तरच अंतःकरणात परमात्म भाव भरून राहतो. अशा रीतीने संसार वृक्षाचे छेदन केले तर त्यानंतर त्याने काय करायला हवे तेही भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 4. ततः पदं तत्परिमार्गितं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. अर्थ, नंतर ज्या ठिकाणी जीव प्रविष्ट झाला असता पुन्हा परत येत नाही त्या पदाचा शोध करावा. ज्याच्यापासून ही अनादी विश्व परंपरा उगम पावली आहे त्या आद्य पुरुषाला मी शरण आलो आहे या भावनेनेच त्याचा शोध करावा असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. मागील श्लोकात असंग शस्त्राने बंधने त्यागली असता संसाररूपी वृक्ष छेदला जातो तर संसाराची आसक्ती संपते असे सांगितले आहे.
याप्रमाणे फलभोगाची वासना सुटली व नित्य तृप्त राहण्याची स्थिती प्राप्त झाली, तरी ती स्थिती सतत राहण्यासाठी ईश्वरोपासना केलीच पाहिजे. नाहीतर माणसाचे मन अत्यंत चंचल आहे. त्यामुळे तो त्या असंग वृत्तीमध्ये स्थिर न राहता पुन्हा भोगाकडे आसक्त होतो. त्याला त्याबद्दल आकर्षण वाटू शकते. या सर्वांचा मोह पुन्हा पुन्हा होऊ शकतो. अनेक तपस्वी साधकांचे असे पतन झालेले आपल्याला पुराणकथातून माहिती आहे. आणि असे होऊ नये यासाठी ईश्वराला शरण जावे, त्याचीच भक्ती करावी असे भगवंत सांगत आहेत. ज्याचेपासून ही संसार प्रवृत्ती पुराण कालापासून चालत आली आहे, त्या आद्य पुरुषाला म्हणजेच परमात्म्याला मी शरण आहे असा समर्पित भाव साधकाने सातत्याने मनात ठेवायला लागतो. तशी प्रार्थना करावी. शरणभावात अहंकार वृत्तीचा त्याग होतो. भगवंताला आत्मसमर्पण केले तर त्या पदाशी चिरकाल स्थिर होता येते. तेथून पुन्हा माघारी सुद्धा यावे लागत नाही. ते पद म्हणजेच आदिपुरुष जो पहिल्या श्लोकात सांगितलेले मूळ आहे तो. या आदिपुरुषापासून प्रवृत्ती निर्माण होत ती सर्वत्र पसरली आहे. ही प्रवृत्ती अत्यंत पुरातन, पुराणी म्हणजे अगदी खूपच जुनी अशी आहे. प्रवृत्ती म्हणजे प्रकर्षाने असण्याची स्थिती किंवा काहीतरी करण्याची ओढ किंवा उर्मी. आपण असावे, आपण काहीतरी करावे, ही प्रवृत्ती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कारण ती मूळ पुरुषापासून निर्माण झाली आहे. अगदी जीवशास्त्राच्या विचाराशी सुद्धा हे सुसंगतच आहे. कारण प्रथम कोणीतरी एक जीव निर्माण झाला, त्याचेपासून अनेक जीव उत्पन्न होत गेले. अगदी पहिल्या जीवात आपण राहावे अशी प्रवृत्ती निर्माण झाली व हे करावे ते करावे असे त्याला वाटू लागले. म्हणजेच ही प्रवृत्ती तेव्हापासून नवीन उत्पन्न होणाऱ्या जीवांमध्ये पुढे पुढे पसरत गेली. त्या पुरातन आदी जीवापासून ती निर्माण झाल्यामुळे तिला पुराणी असे म्हटले आहे. तेव्हापासून ती चालत आल्याने प्रसृता असे म्हटले आहे. अर्थातच या जीवाची व प्रवृत्तीची निर्मिती आदी पुरुषापासून झाली आहे. तोच आपला निर्माता आहे. त्यालाच आपण शरण जायला हवे. कारण आपण ज्याला श्रेष्ठ ज्येष्ठ मानतो त्याचेकडून त्याला काहीतरी मिळवण्याची म्हणजेच मिळण्याची आशा असते. तो त्या श्रेष्ठाचा आश्रय घेऊ इच्छितो. त्याला मिळवण्यासाठी मग तो प्रयत्न करतो. आपल्या प्रपंचात आपण पैशाला मोठे मानतो. मानमरात प्रतिष्ठा वैभव यांचे आपल्याला खूपच महत्त्व वाटत असते आणि ते मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर सतत प्रयत्न कष्ट करीत राहतो. ते मिळवण्यासाठी प्रसंगी माणूस भले बुरे वर्तन सुद्धा करतो. तसेच शरीराला आराम सुद्धा देत नाही. रात्रंदिवस एकच ध्यास त्याला लागलेला असतो, तो म्हणजे पैसा मिळवणे. आणि ज्या सुखाच्या अपेक्षेने हे तो करतो ते सुख त्याला मिळतेच असे मात्र नाही. कदाचित ते मिळालेच तर ते अगदी क्षणभंगूर म्हणजे थोड्या काळासाठी असते. साधकाला या सगळ्याची जाण आली तर तो या क्षणभंगूर सुखाच्या मागे न लागता शाश्वत सुखाचा शोध घेतो. त्यासाठी आजन्म प्रयत्न करतो व त्या श्रेष्ठ परमात्म पद प्राप्त व्हावे अशी सतत इच्छा करीत राहतो. तसे ते प्राप्त झाले तर तो त्यापासून पुन्हा कधी अलग होत नाही. तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. ज्याचा कोणी आदी नाही, मात्र जो सर्वांचा आदी आहे, म्हणजेच अहमादीर ही देवानाम असं भगवंतांनी 10व्या अध्यायात सांगितलेलं आहे. त्याचाच आश्रय आपण घेतला पाहिजे. त्याचे इतका दुसरा कोणीही श्रेष्ठ किंवा परम नाहीच. साधकाने जेव्हा आपली शक्ती पणाला लावून सुद्धा जर त्याचे दोष नाहीसे झाले नाहीत तर तो निराश होण्याची शक्यता असते आणि अगदी अशा वेळी तो आपला भक्तिमार्ग सोडून देण्याचा निश्चितच संभव असतो. पण अशा नैराश्याचे वेळी त्याने भगवंताला शरण जावे, निर्भय व निश्चिंत व्हावे. कारण परमात्म्या इतका दुसरा कोणी समर्थ नाहीये. समर्थाचे सेवकाकडे कोणीच वक्रदृष्टीने पाहू शकत नाही. मग त्याच्याच कृपेने विघ्नांचा नाश होतो. कारण शरणागत साधकाचे मनात फक्त दोनच भाव असतात. एक म्हणजे मी भगवंताचा आहे व दुसरा भगवंत माझा आहे. आणि या अशा अनन्य भावामुळेच त्याला भगवंताचे प्रेमसुद्धा प्राप्त होते. एव म्हणजे दुसऱ्या सर्व आश्रयांचा त्याग.
प्रपद्य मी शरण आहे. भगवंताचाच आश्रय घ्यावा हा भाव मामेव ये प्रपद्यन्ते तमेव शरणं गच्छ मामेकम शरणं व्रज यामध्ये सुद्धा यापूर्वी सांगितलेला आहे. वास्तविक जीव हा परमात्म्याचा अंश असल्याने तो नेहमीच त्याचा आश्रित राहतो, परंतु तो भ्रमाने नाशवान संसाराचाच आश्रय घेतो. जे संसार क्षणभरही टिकत नाहीत, म्हणून तो दुःख प्राप्त करतो. साधकाने संसाराची क्षणभंगुरता ओळखून एकमात्र परमात्म्याला शरण जावे, त्याचाच आश्रय घ्यावा असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 5. निर्माण मोहाजित संग दोषाध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ताः सुख दुःख संज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमं व्ययंतत. अर्थ, मान आणि मोह नसलेले, ज्यांनी संग व दोष जिंकले आहेत, जे आपल्या परम अस्तित्वाशी नित्य निगडीत आहेत, ज्यांचे सगळे काम म्हणजे इच्छा नाहीशा झाल्या आहेत, जे सुख दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, ते मोहशून्य त्या अक्षरपदाला जातात असे भगवंत सांगत आहेत. विवरण. मागील श्लोकात अविनाशी परमात्म्याला शरण जावे, त्याचाच आश्रय घ्यावा असे भगवंतांनी सांगितले आहे. या श्लोकात त्या अविनाशी अक्षरपदाला म्हणजेच परमात्म्याला कोण प्राप्त करून घेतात त्यांचे वर्णन इथे केले आहे. अमूढ, जे मूढ नाहीत म्हणजे ज्यांना मोह नाही होत नाही ते. ज्यांना मोह होत नाही ते स्वाभाविकपणेच ज्ञानी असतात. त्यांना मानसुद्धा लागत नाही. आपले दोष व संग किंवा आसक्ती त्यांनी जिंकलेली असते. तसेच ते अध्यात्म नित्य असतात. अमूढ अव्ययम पदं गच्छन्ति. ज्यांची मूढता म्हणजे अज्ञान किंवा मोह दूर झाला आहे, ते परमात्म्याच्या अव्यय पदाला प्राप्त होतात. मूढता असेपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. आणि ज्याचे अज्ञान दूर झाले आहे त्याची लक्षणे भगवंतांनी खालीलप्रमाणे सांगितली आहेत. निर्माण मोहा, मोह व अभिमान निवृत्त झाले आहेत. अज्ञानामुळेच माणसाला अभिमान आणि मोह होत राहतो. ज्ञान प्राप्त होईपर्यंतच अभिमान मोह इत्यादीचे अस्तित्व असते. मी कोणीतरी आहे, मी भोग भोगणार, वैभव प्राप्त करणार, मला इतरांची पर्वा नाही इत्यादी भाव अहंकारापासूनच उत्पन्न होतात आणि हे सर्व अज्ञानात समाविष्ट आहे. मी व दुसरा कोणी या द्वैत भावाचे फल मोह आहे. जर अनन्य भाव निर्माण झाला तर सर्वत्र असलेल्या एका आत्मतत्वामुळेच एकात्मदृष्टीसुद्धा प्राप्त होते. मग मोह अहंकार आपोआपच निघून जातात किंवा दूर होतात. सुख दुःख संज्ञैर द्वंद्वैहि विमुक्ताः. सुख व दुःख या द्वंद्वापासून ते मुक्त होतात. सुख दुःख, हानी लाभ, जय पराजय, स्वकीय परकीय अशी अनेक द्वंद्वे आहेत. ती अज्ञानांना कष्ट देतात. मात्र ज्यांनी विश्वात्म्याच्या विश्वरूपात सर्वांची एकता पाहिली आहे, त्याचे जवळ भेदरूपी द्वंद्व उरत नाही. तो या सर्व द्वंद्वापासून मुक्त असतो, म्हणजे त्याचेजवळ मी तूपणा शिल्लक राहिलेला नसतो. विनिवृत्त कामा, ज्याचे अंतःकरणातून सर्व प्रकारच्या भोगवासना कामना दूर होऊन जे निष्काम झाले आहेत. कोणतीच वासना कामना तृष्णा शिल्लक राहिली नाही, ते परमपदाचे अधिकारी असतात. वासनारहित होण्याची अवस्था म्हणजेच मुक्ती किंवा ब्रह्मपदाचे अधिकारी असणे. इथे देहत्यागाचा विचार केलेला नाहीये, तर आपण या देहातच अशा प्रकारची मुक्ती भोगू शकतो असेही भगवंताचे इथे सांगणे आहे. जितसंग दोषा, ज्यांनी भोगाचे संग सोडले आहेत किंवा दोषाला व संगाला जिंकले आहे, ज्याचे मनात फलभोगाची इच्छा शिल्लक राहिलेली नाही, जे नित्य तृप्त आप्तकाम असंग आहेत, ते परमपदाचे अधिकारी निश्चितपणे आहेत. अध्यात्मनित्याः, अधिक आत्मा, आत्म्याचे शक्तीचे जे नित्य मनन करतात, त्यांना आत्म्याच्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय येतो. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची श्रद्धा दृढ होते. सर्व काही आहे ते आत्म्याचा आविष्कारच आहे असा त्यांच्या मनाचा निश्चय असतो. ते सर्वत्र आत्मतत्वाचे दर्शन करतात.
मी त्या आत्मतत्वाहून भिन्न किंवा पृथक नाही याचे ज्ञान त्यांचे ठिकाणी दृढ झालेले असल्यामुळे ते आत्मरूप बनतात. सर्व भूतमात्रात आत्मतत्वाचे दर्शन करणाऱ्या विज्ञानी पुरुषाला शोक व मोह होत नाही. स्वाभाविकच ते परमपदाचे अधिकारी होतात. अध्यात्म म्हणजे ब्रह्मातील आपले अस्तित्व. 8व्या अध्यायात स्वभाव ध्यात्म उच्चते असे भगवंत म्हणतात. म्हणजे स्वतःचा भाव किंवा असण्याची स्थिती म्हणजे अध्यात्म. थोडक्यात आपल्यातील ब्रह्म म्हणजेच अध्यात्म. जो सदैव ब्रह्माशीच संग करतो त्याच्या इतर कामना वासना नष्ट होणे अगदी स्वाभाविक असते. असा नित्य अध्यात्मी परमपदाला प्राप्त करतो. थोडक्यात निरभिमानी मोहरहित समबुद्धी प्राप्त झालेले द्वंद्वापासून मुक्त असणारे निष्काम भोगाबद्दल अनासक्त असणारे आत्मशक्तीचे मनन करणारे आत्म्याला यथार्थपणे जाणणारे आणि आत्मज्ञान झाल्यामुळेच स्वतः आत्मरूप झालेले ते साधक असतात असे भगवंतांनी इथे सांगितले आहे. आणि पुढील श्लोकात ते अव्यय परमपद कसे असते ते सुद्धा भगवंतांनी सांगितले आहे. इथे आपण थांबू.